नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारचा चिखल फेकून निषेध करण्यात आला। यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। राज्य सरकारने आतापर्यंत फक्त काळे करारनामे केले असून एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत। अशा प्रकारच्या घोषणा यावेळी काँग्रेस कमिटी नांदेडच्या वतीने देण्यात आल्या। या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय, अशा प्रकारच्याही घोषणा यावेळी काँग्रेस कमिटी नांदेडच्या वतीने देण्यात आल्या। या डोक्याचं सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय। पक्षाचा विजय असो, पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय। शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय। आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी या सरकारच्या काळ्या करारनाम्याविषयी या ठिकाणी बॅनर लावून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि ह्या बॅनर लावून या ठिकाणी त्यावर चिखलफेक करण्यात आली। यावेळेस या दक्षिणचे आमदार माननीय मोहन अंबाडे, माननीय आमचे जिल्हा अध्यक्ष BR काका, माजी आमदार जिल्हा अध्यक्ष आमचे हनुमंतरावजी पेटमंगुळेकर, शहर अध्यक्ष आमचे अब्दुलभाई सत्तार, तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व अध्यक्ष आणि जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या सरकारचा निषेध या ठिकाणी केला। प्रदेश काँग्रेसने सूचना दिल्या, सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही, कामगाराला करत नाही, सुशिक्षित बेकार वाढले, उद्योग बंद पडले का, याच्या विरोधात सरकारला आम्ही चिखलफेक केला। कारण काय, गेली 20 वर्षे शेतीमालाचे भाव वाढले नाही, GST शेतीमालाला लावली, GST ट्रॅक्टरला 28% आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत अतिशय दुर्दैव आहे। शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टी पैसे मिळाले आणि याची नाही मिळाली, तुमच्या दुष्काळ जिल्हा जाहीर झाला पण पैसे मिळाले नाहीत, शेतकऱ्याला कुठली मदत नाही। या 3 महिन्यामध्ये 641 शेतकऱ्याची आत्महत्या झाल्या महाराष्ट्रामध्ये, हे थांबलं नाही। मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी शपथविधी घेतला त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं होतं की महाराष्ट्रात मी शेतकरी हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करतो, पण आत्महत्या वाढल्या का वाढल्या, अडचणीत सापडला शेतकरी, लेबर गरीब वर्ग मजूर अडचणीत सापडले, प्रत्येक समाजातला घटक जे सर्वसामान्य अडचणीत आहे। बरं, ह्या सरकारचं गरिबाकडे लक्ष नाही, सामान्य माणसाकडे लक्ष नाही, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात चिखल फेकला, लावली बियाण्याला, GST औषधाला लावली। हे जे सरकार आहे यांना कोणाला घेणं देणं, फक्त GSTच्या माध्यमातून पैसा जमा करायचा आणि आवश्यकता नाही ते खर्च करतात। हे आता शक्तीपीठ 9000 कोटी लागतात, का काढलं, गरज नाही रस्त्याची, पहिलेच रस्ते एवढे खूप मोठे झाले बरं का। आता हे जे मुद्दाम खर्च करतायत ते कमिशनसाठी करतात, कमिशनसाठी। कारण काय, पीक विमा शेतकऱ्याला फक्त काही लोकांना मिळाला, बाकी लोकांना मिळाला नाही, कुठलीच मदत नाही शेतकऱ्याला। शेतीमालाला GST, बियाण्यावर GST, सोयाबीनला भाव 4000 आणि बियाण्याचे भाव 10000, तुलनेत त्याच्या 10 नाही 15000 16000 आहे। हे ज्या गोष्टी आहेत यांचं लक्ष नाही। खताचे कुठलेही शेतकऱ्याला ज्या वस्तू लागतात त्याचे भाव 10 पट वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाला MSP लागली नाही, फार कमी भाव बरं का। स्वामीनाथन आयोग लावला असता तर शेतकरी वाचला असता, आत्महत्या बंद झाल्या असत्या। मोदींनी 14ला सांगितलं होतं स्वामीनाथन आयोग लावू, स्वामीनाथन त्यांनी शेतकऱ्याच्या शिफारशी केल्या, भाजपने त्याची अंमलबजावणी केली नाही बरं का। मग स्वामीनाथनला भारतरत्न दिलं, पण त्यांनी जे रिकमेंडेशन केलं होतं त्याचं अंमलबजावणी नाही झाली। किसानाचा हप्ता दिलाय, 2000 रुपये हप्ता दिलाय, पण शेतकऱ्याचं खताच्या पोत्यांची काय हाल केली। जे 2000 जेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये 300 रुपयाला खताचं पोतं होतं, ते खताचं पोतं 1400 रुपयाला आहे। शेतीमालाला GST नव्हती, GST लावली शेतीमालाला, हे कुठला न्याय आहे। शेतकऱ्याला एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं त्याचं चौपट वसूल करून घ्यायचं, हे या शासनाचं शेतकऱ्याकडं केवढीचंही लक्ष नाही। आमचा स्पष्ट आरोप आहे, MSCB मातीत घातली यांनी पूर्ण नेऊन, MSCBकडे लक्ष अजिबात नाही यांचं। 1 रुपया बजेट नाही, 1 रुपया बजेट नाही। ज्यांना MSCB चालवायची कशी, त्यांना शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून जर काही प्रॉब्लेम झाला, शेतकरी आपल्या खिशातून पैसे लावून तो प्रॉब्लेम नीट करतो। MSCचे अधिकारी शेतकऱ्यांशी बोलायला तयार नाहीत आज। आणि जे धरणं शेतकऱ्यांसाठी म्हणून बांधली ती धरणं आज शहरासाठी झाली, ते पाणी शहराला मिळाले, शेतकऱ्यांना नाही। शासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही, हे माझा स्पष्ट आरोप आहे या शासनावर।
यांनी GSTच्या माध्यमातून हजारो करोड रुपये शेतकऱ्याच्या खिशातून वसूल करालेत आणि लालचे पोटे 6,000 रुपये वर्षाला. एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी जो 50,000चं खत लागते ते खत पूर्वी त्याला 10,000चं लागत गेलं, आज ते खत 50,000चं लागायला त्याला खत. या हातानं द्यायचं आणि त्या हातानं चौपट वसूल करून घ्यायचं, हा कुठला न्याय आहे? माझा स्पष्ट परत एकदा आरोप आहे, शासन हे शेतकऱ्याचं नाही, शासन हे व्हाईट कॉलरांचं शासन आहे. हे समृद्धी महामार्ग जे काढायलेत नांदेड शक्तीपीठ महामार्ग, शक्तीपीठ महामार्गाचा कमिशन आणि शक्तीपीठ महामार्गाचा आम्हाला काय फायदा आहे शासनानं एकदा स्पष्ट करावं. जे समृद्धी महामार्गासारखं झालं, जमिनी आमच्या जातील, या शेतातून त्या शेतात जाणार नाही, ओढाले मोठाले शेतामध्ये डोंगर उभे राहतील, आम्ही करायचं काय? शक्तीपीठ महामार्गातून आमच्या सोन्यासारख्या जमिनी शासन घ्यायला बार शेतकऱ्याचा विरोध कासून हे नाही, हे अन्यायी शासन आहे. या शासनाच्या विरोधामध्ये झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकतर्फी लोक यांनी विकास आघाडीच्या जागा निवडून दिल्यात. का दिल्यात? याचं मराठवाड्यामध्ये प्रमुख व्यवसाय शेती आहे, शेतीकडे दुर्लक्ष आहे म्हणून दिलेत ना. ह्याच्याविषयी यांना जबाब द्यावा लागेल. येणाऱ्या विधानसभेला यांना भरपूर जबाब द्यावाच लागेल. सरकारच्या कालावधीत अनेक आघाड्यावर हे सरकार अपयशी झालेलं आहे. यांच्या कार्यकाळात फक्त वल्गना करण्याचं काम चालू आहे. कालच आता नीटच्या परीक्षेमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. असं सगळे असताना शेतकऱ्यांना पैसे अनुदान मिळालं नाही, सगळ्या गोष्टी कोणत्या मिळत नाहीत, हमी भावाप्रमाणे भाव मिळत नाही, खताच्या किमती वाढल्यात, प्रचंड असा शेतकरी अडचणीत आहे, कामगार बेकारी वाढलेली आहे. असं असतानासुद्धा हे भाजप सरकार या गोरगरीब जनतेच्या हक्काचं आणि अधिकाराच्या गोष्टी करत नाही आणि केवळ यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली नीटसारखे भ्रष्टाचार होत आहेत. या भ्रष्टाचारी आणि अशा गैरव्यवहारी सरकारच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज संबंध महाराष्ट्रात आंदोलन चिखलफेक या भाजप सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन सुरू करण्याचे सूचित केलं होतं. त्याप्रमाणे आज नांदेड जिल्हा कार्यालयामध्ये माननीय खासदार साहेब वसंतरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार मोहनअण्णा हंबर्डे साहेब, जिल्हाध्यक्ष माननीय बिअर काका कदम, माननीय हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज हे चिखलफेक आंदोलन करण्यात आलेलं आहे. प्रचंड असा उग्र संताप या ठिकाणी केलेला आहे. या काळामध्ये जर पुढच्या भविष्यामध्ये या सरकारने शेतकऱ्यांच्या आणि या नीट परीक्षेच्या विरोधात झालेला गैरव्यवहार थांबवला नाही तर यांच्या विरोधात प्रचंड जनआंदोलन या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं केलं जाईल आणि नांदेडमध्ये या भाजपला सैरावैर करण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीनं करू असं खासदार साहेब आणि संबंधित जिल्हाध्यक्ष आणि आमदार मोहनअण्णा हंबर्डे आणि संबंधित कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यांच्या तोंडावर हा चिखलफेक आहे. वास्तविक पाहता त्यांनी याची जाण ठेवून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा, नीटमधला गैरव्यवहार थांबवावा, सामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आजच्या या आंदोलनाची भूमिका होती. आणि यापुढे जर या सरकारने असं सरकार विद्यार्थ्याचा, युवकाचा, बेकार कामगारांचा प्रश्न जर हाताळला नाही, व्यवस्थित सोडवला नाही तर त्यांना पळता भुई थोडं करण्यात येईल. आणि आदरणीय नानाभाऊ पटोले, राहुलजी गांधी, खरगे साहेब, सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा भक्कमपणे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या ताकदीनं हे आंदोलन पुढचं उग्र स्वरूपामध्ये नेईल ही या ठिकाणी यांना चेतावणी आहे.